हे भर म्हणजे काय की हा दगड आहे तो बाहेर पडू नये म्हणून इथे. ओके. म्हणजे आतमध्ये पडू शकत नाही, हा. तो बाहेर पडू शकतो. हा. पाडू लागतं प्रत्येक वेळी, ओके. तेव्हा ती सारखी असावी. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला कोकणात विहीर कशा प्रकारे बांधली जाते तर त्याची माहिती देणार आहे. तर खरं तर विहीर आहेत ना विविध प्रकारे बांधली जाते, तर त्यापैकीच एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि यामध्ये आहेत ना ही विहीर बांधताना कोणत्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जाणार नाही आहे. आता तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहताय तर इथे कठाडा आहे, तर या कठाडा बांधण्यासाठी फक्त सिमेंट वापरलेलं आहे. पण ज्यावेळी तळापासून जो खड्डा विहिरीसाठी खणला जातो आणि तिथपासून जे चिरे लावतात म्हणजे हा जांबा दगड लावला जातो, तर त्यामध्ये आहेत ना सिमेंट वापरलं जात नाही. तर त्या चिऱ्यांची रचनाच अशा प्रकारे केली जाते की ती विहीर आहेत ना वर्षानुवर्ष त्या विहिरीला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तर ही एक वेगळी कला आहे, तर त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच मित्र हो, विहीर आहेत ना ही मे महिन्यामध्ये बांधली जाते. तर मे महिन्यामध्ये बांधण्याचं कारण म्हणजे मे महिन्याच्या साधारण 15 तारीखनंतर विहीर बांधली जाते. तर ह्यावेळी आहेत ना जी पाण्याची पातळी असते जमिनीतली ती एकदम शेवटची असते. तर त्यामुळे आहेत ना त्या ठिकाणी आपण जेव्हा विहीर खणायला सुरुवात करतो, जो खड्डा मारायला सुरुवात करतो, तर त्यावेळी आहेत ना पाण्याची शेवटची पातळी आपल्याला सापडते. म्हणजे भविष्यामध्ये जर पाणी अगदीच खाली गेलं तर त्या पातळीपर्यंत तरी पाणी जाण्याची शक्यता असते आणि आपल्याला शेवटची पाण्याची पातळी लागते. तर मे महिन्यामध्ये पण आपल्याला पाणी पुरू शकतं. तर त्यामुळे आहेत ना मे महिन्यामध्ये शक्यतो ही विहीर बांधली जाते. त्याचप्रमाणे हा जो व्हिडिओ बनवला जाणार आहे ना, तर तो विविध भागांमध्ये व्हिडिओ बनवला जाणार आहे. कारण कसं आहे, म्हणजे एकाच दिवसात काय विहीर बांधून पूर्ण होत नाही. त्यामुळे जे काही 10-12 दिवस असतील तर ते टप्प्याटप्प्यामध्ये मी तुम्हाला ती माहिती देणार आहे. सो चला मित्र हो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सुप्रभात मंडळी, तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता. हे बघा, काल हा विहिरीचा खड्डा पाडलेला आहे आणि इथे आहेत ना एकदम जवळ पाणी लागलेलं आहे. काही जण मला म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ बनवतो आपल्या कोकणातले माझ्या गावातले वगैरे ब्लॉग दाखवतो, तर त्यावेळी काही जण बोलतात की तुमच्या इथे विहिरी एवढ्या लहान का. तर त्याचं कारणच हे आहे की पाणीच इतक्या जवळ लागतं. तुम्ही पाहू शकता, हे बघा, हा पूर्ण खड्डा खणल्यानंतर या ठिकाणी पाणी किती जवळ लागलेलं आहे ते. तर त्यामुळे इथल्या विहिरी खूप लहान असतात. कातळावरच्या विहिरी असतात त्या खूप मोठ्या असतात, तर त्या सुरुंग लावून वगैरे त्या ठिकाणी पाडाव्या लागतात. हे जे लाकूड दिसतंय ना, ह्याला फाळ बोलतात. तर ते कुठल्या झाडाचं वगैरे आहे तर त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढे देईनच. ह्याचासुद्धा खूप महत्त्वाचा उपयोग केला जातो ह्या लाकडाचा. अशा प्रकारे विहीर पाडण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे आणि आता हे पाणी खूप जास्त झालेलं आहे. तर त्यामुळे आहेत ना इथे सुन्या काका आपल्याला दिसत आहेत, तर ते आता माती ओढून घेत आहेत पाण्यामध्ये, जेणेकरून पाणी थोडंसं कमी होईल आणि बांधकाम करायला व्यवस्थित मिळेल. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या लाकडाचा उपयोग हा बघा अशा प्रकारे केला जातो. हा जो राऊंड दिसतोय ना लाकडाचा, तर तो पंग्याऱ्याच्या झाडाचा आहे. पंग्याऱ्याचं झाड बोलतात. तर त्याचा उपयोग इथे फाळ करण्यासाठी करतात. तर हे लाकूड आहेत ना पाण्यामध्ये अजिबात काही कुजत वगैरे नाही, तर ते वर्षानुवर्षे पाण्यामध्ये चांगलं टिकून राहतं. तर त्यामुळे विहीर पाडताना चिऱ्यांच्या खालच्या साईडचा जो बेस बनवतात तो पूर्ण ह्या लाकडाचा बनवतात आणि त्याच्यावरती नंतर मग अशा प्रकारे आता तुम्ही पाहू शकता इथे चिरे लावत आहेत. म्हणजे हे आता चिऱ्यांची लाईन लावायला सुरुवात होते आहे. आणि हे जे आता लाकडांचे 4 काट्या दिसत आहेत ना तुम्हाला, हे आता चिऱ्यांवरती उभे ठेवले जातात. तर ह्याला बोलतात कंपास. तर एकदम मापात येण्यासाठी ही कंपास तयार केली जाते. तर ह्याच आपल्या कारागिरांनी ही कंपास तयार केले आहे. आणि इथे आता तुम्ही मित्र पाहू शकता, हे बघा, पहिले 5 थर लावून झालेले आहेत. पहिल्या 5 लाईन लावून झालेल्या आहेत आणि मधलं पाणी पण कमी केलेलं आहे. म्हणजे माती टाकून आहेत ना ते पाणी कमी केलेलं आहे. तर ह्याचं कारण म्हणजे लाईन व्यवस्थित, चिरे व्यवस्थित लावायला मिळाले पाहिजेत म्हणून. सो अशा प्रकारे ह्या चिऱ्यांची रचना केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच्या मागच्या साईडला आता हळूहळू म्हणजे भराव टाकला जाईल, माती टाकली जाईल, बुरम टाकला जाईल, दगडी टाकले जातील.
ते आता तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल. हे बघा अशा प्रकारे आता त्या विहिरीच्या बाजूने म्हणजे त्या चिऱ्यांच्या बाजूने भराव टाकलेला आहे, बऱ्यापैकी लाईन्स भरून घेतलेल्या आहेत. म्हणतो ना त्याच्या पोट्याच्या वर पचडला असा पाणी. मग आम्ही थांबला म्हणून शालपण केला म्हणून थांबला आणि झाला का माहिती आहे कोणची माहिती आहे काय? हो ना हे ऐकून घेवा. हे काम माहिती आहे ते बटाट्यावर खाल्ले रेड्यानी ते रेडे त्याच्यामुळे झाला ना. 3-4 गाव दे पद्धत आहे बटाटे खाई खाली गेला ना कळला काय? मित्र हो, ही विहीर जी आता आपल्याला दिसते ना, तर या विहिरीची लेवल नाही आहे, ती एका साईडला तोललेली दिसते बघा. तर त्याची आता लेवल करून घेणार. तर ती लेवल कशी करतात तर ती आता आपण पाहूया. तिकडे वर चलती अशी राह नाही ते हे आता माझा काम हाती ढील झालेले पूर्ण. हे जिबल्या थयात मार नको, पुढे पण मार, पुढे पण मार. जिल्ह्या नाही तर सगळ्या येत नाही दादा मित्रो, ही विहीर आहे ना थोडीशी क्रॉस झालेली आहे, होय ना सुन्या का? खायच्या ह्या साईडने खाली गेली आहे ना. तर मग आता काय करणार आपण इथे? खालना फळ्या खालना माती काढून सारखी करून घेणार. ओके, म्हणजे आता ह्या साईडला थोडी क्रॉस गेली आहे, मग इकडची माती काढून घेणार. मग ती टाकून लेवल ट्यूब हे टाकून फार्मा टाकून ते सारखी करून घेणार. ओके आणि त्याच्यानंतर हे घोरून पूर्ण रांका चालू करणार. ओके, म्हणजे ही खाली गेल्यानंतर एक लेवल झाल्यानंतर मग वरती रांग चालू सुरू करणार. तर हे आमचे पम्या दादा आहेत, हे माणिक दादा आहेत, हे अंकुश दादा आहेत, हे आमचे संकेत, हे मुगरकर, नंदू, ते आमचे वरिष्ठ एकदम अधिकारी, पहिले अधिकारी. कळलं काय? गव्या पाटील, कळलं काय? ओके, त्यांच्यापासून सगळे चालू झालेली आहे पूर्वीपास. कळलं काय? ते आम्ही पिढी चालवतो चालवतो पुढे पुढे. आमचे मिस्त्री आले नाही आहेत. हा, कळलं काय? आणि ही परत देतो मी. हा हा, कळलं काय? आणि मिस्त्री आले नाही आहेत, तसं- मिस्त्री आले नाही आहेत. म्हणजे अजून पण कारागीर आहेत, ते आलेले नाहीत. ही कला काय आहे नेमकी, कशावरती उभी राहतं विहीर? कलाशी म्हणून करतात काम. काय कलाशी कलाशी? काम करतात हे. अच्छा, त्याला सिमेंट नाही, काय नाही, काय नाही. ओके, असं आहे. ते का कलाशी कलाशीत बोलतो? काम करणारे आमचे नंदू मिस्त्री, हा. मोगरकर मिस्त्री, अच्छा, हे आमचे संकेत मिस्त्री. कळलं काय? बरोबर. हे सर्व आमचे मिस्त्री कलाशीत काम करणारे आहेत. ओके, असं. तर इकडे बघू शकतो मित्र, हे बघा, ही आता विहीर पाडतात ना सुन्या का, ही आपल्या वाळूत अशी ही चालतं ना, म्हणजे ही कलाशी मध्ये. ओके, मग बुरमी माती वगैरे बुरमी असतात मातीत नाही, तिकडे बुरमी नाही. बुरमी माती खाली- बेलच्यावाडीत मी होतो. बुरमी मातीत खाली खोदून ते पाणी हटवून बांधकाम करायचे. ओके, ते असं जात नाही. अच्छा. ते फक्त पोलनीतच चालतं. म्हणजे प्रत्येक एरिया वाईज आणि जशी माती असतात त्यानुसार काम करू लागतं. ओके, हे बघा, आता विहिरीसाठी लागणारे हे एवढे सर्व दगड आहेत. हे बघा अशा प्रकारे. ओके, आणि त्याचप्रमाणे ह्या साईडला बाजू किंवा बुरम आहे, आणि ह्यो बुरम आहेत ना आता, तर ही बुरम माती आहे. तर मित्र, आता तुम्ही जर इकडे बघितलं ना, तर हे बघा ह्या साईडला आहेत ना, ही सर्व माती आहे. ह्यो पूर्ण भाग आहेत ना, इकडे माती म्हणजे ही पुळण आहे, वाळू आहे. ओके, समुद्राची वाळू असतं त्याप्रमाणे. कारण तुमका माहितीच आहे, हे बघा आमचं गाव ह्यो समुद्र किनारी आहे. ही सुरूची झाडं दिसत आहेत, त्याच्या पलीकडे समुद्र आहे. ओके, तर त्यामुळे ह्या साईडला सर्व ह्यो भाग पूर्ण वाळू आहे. आणि त्यामुळे आहेत ना, अशा प्रकारची बुरम माती आहे ना, तर ती दुसऱ्या ठिकाणीहून आणूक लागतं. जर काही घराच्या आजूबाजूक जर काम वगैरे करायचं असत तर बुरम माती दुसरी आणूक लागतं. तर आता ही बुरम माती आहेत ना, आणि दगडी खाली घेऊन जातात. बुरम माती
त्या ठिकाणी त्याचप्रमाणे हे असे दगडी, हे बघा, हे दगडी पण दुसऱ्या ठिकाणी आणलेले आहेत. हे बघा, ही दगडी आता त्या विहिरीच्या बाजूकना टाकणार. थांबा पाम्या का टाकशाल. हे बघा, ह्या साईडला अशा प्रकारे ही बुरम माती आणि हे दगडी टाकतात असे, ज्यामुळे ही विहीर खचत नाही. मध्ये काढू की तर मित्र हो, या ठिकाणी आता आपल्या बरोबर आहेत सुन्या काका. नमस्कार काका. नमस्कार. तर काका, आता ही जी विहीर बांधताव आहे आपण, ओके, तर त्याच्याबद्दल आमका थोडक्यात माहिती द्यावा ना. म्हणजे कशा प्रकारे विहीर बांधली जातं आणि विहीर बांधूक म्हणजे काय काय साहित्य लागतं आणि साधारण किती दिवस लागतात एक विहीर बांधूक वगैरे. एक विहीर बांधूक तरी नाही म्हटलं तरी 10-15 दिवस जातात. हां, मग त्याचप्रमाणे आता तुम्ही साधारण आतापर्यंत किती विहिरी बांधलेल्या आहेत काय? तरी 30-40 विहिरी झालेत. झाल्या, ओके. आणि किती वर्ष बांधताव आहे? आता 10-15 वर्ष तरी बांधतो आहे. बांधकाम म्हणजे तुमचे विहिरीचं बांधकाम तुम्ही ह्या करता, ओके. मग आता आहेत ना, ह्याच्यात विहीर बांधताना खयची काळजी घेऊक लागतं काय? काळजी म्हणजे कारण माती ही हे असल्यामुळे चिसूळ हां, ते पडण्याची शक्यता असते. ओके. म्हणजे ती ढेपावे. हां, जाण्याची शक्यता. ओके. तर मित्र, तुम्ही इकडे पाहू शकता, हे बघा, ही माती काढलेली आहे. तुम्ही ह्या साईडला सुद्धा पाहू शकता, हे बघा, हे आहेत ना, इकडे थोडीशी पोकळी निर्माण झालेली आहे. वर जास्त वजनदार वगैरे कोण राहिला तर ती ढेप वगैरे जाण्याची शक्यता असते. आता हे सर्व आहेत ना आपले कारागीर आहेत ना, तर त्यांचा सर्वांका अंदाज आहे, त्यामुळे ते बिंदास तिकडे उभे राहतात, त्यांना माहिती आहे, ओके. तसंच सुन्या का, आता ही विहीर बांधताना आपल्या काय काय साहित्य वापरलं जातं? म्हणजे साहित्य म्हणजे आता आपल्याला दगड लागतो, हां खाली फळं टाकण्यासाठी लाकडाचं हे लागतो. हां, तो आता फळा असतं ना, हां, तर तो खायच्या लाकडाचा असतं काय? ते पंग्यार पंग्याराचं असतं. मग तो इतके दिवस असं पाण्यामध्ये राहणार तर काय? किती वर्ष पण राहते, 100 वर्ष ते राहतात. ओके. मग तरी पण काय ते का त्याला काय कुदत वगैरे असं काय नाही. तर सुन्या का, तुम्ही विहीर बांधू कसे म्हणजे गावच्या ठिकाणीच की बाहेर बाहेर पण जातो का असं? बाहेर जातो, पण आता आम्ही कसं आपल्या इथे गावातच काम असल्यामुळे जास्त बरोबर. हे करत नाही. हां, मग आता ही विहीर बांधायची आहेत ना, मी पूर्वी भरपूर जण होते, पण आता थोडेसे कमी हो, वाटतात, कमी कमी आहे त्याच्यात. बरोबर आता ना? म्हणजे आम्ही शक्यतो आम्हीच आहे आता. ओके. बाकी काय तेवढंच विहिरीचं कोण तसं जास्त हे करत काम घेत नाही आता, तुम्हीच आहेत तेवढे, बरोबर. आता ही जी आपली विहीर बांधायची आहे ना, तर त्याची प्रोसेस काय आहे नेमकी? प्रोसेस काय म्हणजे पहिल्यांदा आम्ही आता हा खड्डा मारून घेतो. हां खड्डा मारल्याच्या नंतर आपण त्याच्यात फळं टाकतो, ओके. पंग्याऱ्याचं. हां, आणि पंग्याऱ्याचं फळं टाकल्याच्या नंतर मग आम्ही हे चिऱ्याचे रांका लावायला सुरुवात करतो. ओके. मग आता तो खड्डो मारताव ना, तर साधारण किती फूट वगैरे मारताव असं काय? फूट म्हणजे पाण्याचं हे लागापर्यंत खड्डा मारतो. ओके, म्हणजे पाण्याचा झरो लागेपर्यंत. झरा लागापर्यंत ते पाण्याचं हे खड्डा मारतो. ओके. आणि त्याच्यानंतर मग तर खड्डा फळा मार टाकतो. फळा टाकायचा. ओके. मग साधारण मित्र तुम्ही बघू शकता, हे बघा, खड्डो मारताना येत ना एवढ्या साधारण गोलाकाराचं मारूक लागतं तो खड्डो, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात फाळा टाकतात. फाळा टाकल्यानंतर मग त्यानंतर हे रांगकाम करतो, असं चिरे लावतो. अच्छा, हे अशा प्रकारे मग मित्र चिरे लावायचं काम. हे दगड आहेत ना, पूर्ण तुम्ही बघू शकला ना, तर थोडंसं ना एका गोलाई दिली जातं. तर ती गोलाई त्याच्यामुळे हळूहळू छोटे छोटे दगड गोलाई देऊन पूर्ण गोल तयार होता. आणि आता आपण मगाशी जी बघितलं होतं विहीर, एका साईडला थोडीशी तोललेली होती, तर आता ही परफेक्ट एका लाईनमध्ये आलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. तर मित्र आता या ठिकाणी हे बघा, काका आहेत ना, हे बघा, अशा प्रकारे ही दगड लावतात. तर आता ह्यो दगड आहेत ना, म्हणजे खालचं दगड त्याच्या आतमध्ये ह्यो बाहेरच्या साईडला ह्यो दगड लावतात, बघू शकता तुम्ही, बघा. ओके. ह्याच्यावर आता पुढचं दगड येत ना ह्यावरती, तो ह्या साईडला येत, एवढं येत. ओके, अशा प्रकारे ह्या साईडला. तर त्यामुळे आहेत ना, तरी पण काही लोकांना वाटतं की वरच्या साईडला ती विहीर मोठी होत जाता, पण तसं नाही. जी गोलाई आहेत ना, तर तीच आपल्याला मिळता. एकदा पहिला खाली माप घेतलेलं असतं ना, त्याच माप शेवटपर्यंत असतं. हां हां हा म्हणून भराव दे का. सो हो बघा,
अशा प्रकारे ह्यो भराव आणि ह्यो सुद्धा खूप इम्पॉर्टंट असता. अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये जी अतिशय काळजीपूर्वक केली जाते ते म्हणजे चिऱ्यांचे कोपरे थोडे तिरके कापले जातात. आतल्या बाजूला हे चिरे निमुळते असतात जेणेकरून दोन चिरे एकमेकांना व्यवस्थित जोडले जातात, त्यांच्यामध्ये फट राहत नाही आणि अचूक वर्तुळ तयार होतं. तसेच चिरे एकावर एक रचताना एकावर एक सांधे येऊ दिले जात नाही. जर ती मधली गॅप म्हणजे जो सांधा असतो दोन चिऱ्यांच्या मध्ये तर त्या ठिकाणी मातीच्या दाबाने विहीर खचू शकते. त्यामुळे ती लॉक सिस्टीम असते. पहिल्या थरातील दोन चिऱ्यांच्या सांध्यावरती दुसऱ्या थरातील चिऱ्याचा मध्यभाग येईल अशी रचना केली जाते. जशी आपण घरांची भिंत बांधताना रचतो म्हणजे चिरे लावतो त्याचप्रमाणे यामुळे चिरे एकमेकांमध्ये घट्ट लॉक होतात. एकच आहे दगड, दुसरं दगड नाही चढलो आहे. हो बघा ह्या साईडला पण झरू लागलेलं बघा. इकडनं पुळण आणि पाणी येत आहे. भोसाळमध्ये कांदे पोहे खा ना. हे बघा दगडी टाकून झाल्यानंतर हे अशा प्रकारे ते वाळू खाली ओढली जातं. तसाच सुन्या का एक महत्त्वाचा प्रश्न की आता बहुतेक ठिकाणी विहीर वगैरे पाडताना आहेत ना म्हणजे पाणी बघितलं जातं जमिनीवर जाऊन. ओके त्या ठिकाणी म्हणजे खाली विहिरीत पाणी लागत की नाही वगैरे मग ती एक वेगळी प्रोसेस असता. पण आता आपल्या गावात जेव्हा तुम्ही विहिरी पाडताव तर अशी काही प्रोसेस वगैरे करताव का? नाही 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 आम्ही कुठे पाणी म्हणजे विहीर पाडायची झाली पाणी बघायची गरज नसते. ओके पाणी मिळतं ओके आपल्याकडे आपल्या म्हणजे आपल्या गावात हा गावात. म्हणजे आता इकडे पण तुम्ही काय पाणी वगैरे बघितलं नाही? नाही जिथे कुठे खड्डा मारेल तिथे पाणी आहे आपल्याकडे. ओके म्हणजे ढोपार फोडू तिकडे पाणी काढू. तर मित्र अशा प्रकारे इकडे आहेत ना आपल्या गावात तुमका माहिती आहे समुद्रकिनारी गाव असल्यामुळे इकडे पाणी खूप असतं. तर पाण्याचं काय आपल्याला टेन्शन नसतं. आता एवढ्या उंचीवरती पाणी लागलं ह्या बघा तुम्ही बघू शकता. हे साधारण किती उंचीवर लागला असा सुन्या का? आता 12-13 फुटावर लागला. 12 ते 13 फुटावर. ओके नको. खाली येतं ही थोडीशी क्रॉस करूक लागतं काय? थोडी क्रॉस करूक लागता. हा एक इंच गॅप आहे का नाही? हा एक इंच पाडू लागतं प्रत्येक वेळी. ओके तेव्हा ती सारखी येते. मित्र ही बघा हे अशा प्रकारे आहेत ना म्हणजे आपल्याला की 1 इंच गॅप ठेवायची आहे. तर याच्यात 1 इंच ही बघा अशा प्रकारे ही इकडे 1 इंच गॅप ठेवायची असता. ओके म्हणून 1 इंच खाली ही करायची तासायची ना. सो त्यामुळे मग 1 इंच तासूक लागतं तर ती वरची एकदम लेवल होऊन जातं. बघून घे पाय द्यायचे. विहिरीमध्ये जर केव्हा उतरायचा झाला तर विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा केल्या जातात. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता काका आहेत ना पायरे बनवत आहेत. तर खालची एक पायरी तर त्याच्यावरती ही एक पायरी
तर असे क्रॉस 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 ते पायऱ्या बनवले जातात, जेणेकरून आपल्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी सोपा पडता. तर आता काकांच्या हातात दोरी दिसते आणि दोरी काहीतरी एक वस्तू भोवऱ्यासारखी लावलेली दिसत आहे. तर ह्या वस्तूक बोलतात वळंबो. तर विहीर बांधताना आणि किंवा बांधकाम करताना, चिऱ्याचा बांधकाम किंवा खायचा पण बांधकाम करताना वळंब्याचा खूप मोठा उपयोग होता. येडे आता दगड आहे इथं ठेव, होय. इथं ठेव वरती. सपोर्ट आहे. बरोबर बसलं का? थांब आता हे खायचे एक दगड घरी बघ. पहिला थर लावल्यानंतर ज्यावेळी दुसरा थर लावायचा असतो, तर त्यावेळी विहिरीच्या चारी बाजूने, विहिरीच्या 4 साईडला असे 4 चिरे ठेवले जातात आणि त्याच्यावरती ही कंपास लावली जाते आणि त्या कंपासच्या साह्याने लेवल पाहिली जाते आणि त्या लेवल योग्य झाल्यानंतर, बरोबर आल्यानंतर त्याच्या बाजूने मग बाकीचे चिरे लावले जातात. आणि अशीच ही लाईन म्हणजे हा थर, एक थर पूर्ण झाल्यानंतर मग त्यापुढे दुसरा थर, म्हणजे हीच प्रक्रिया रिपीट केली जाते. बघ रे, नाही तर घे तू. थोडं घे. तू दगड तिकडे घेऊ काय तू काढून लागत आहे. काढ बाजूला. तर मित्रो, फायनल रिझल्ट अशा प्रकारे आहे. हा बघा, ही विहीर बनून तयार झालेली आहे, एकदम लेवलला आलेली आहे. हे बघा. आणि तसंच या ठिकाणी जी खालची गोलाई होती ना सुरुवातीला, तीच वरती मिळालेली आहे. ही बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठेही सिमेंटचा वापर केलेला दिसत नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता आहेत ना मित्र हो, याचं एक महत्त्वाचं गणित मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जो चिरा आहे ना, हा दिसतोय ना तुम्हाला, तो तासलेला अशा प्रकारे आहे. जो आतल्या साईडला आहेत ना निमुळता आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा बघा, हा तासताना अशा प्रकारे तासला जातो. तुम्ही बघू शकता आतल्या साईडला असा शेप आहे याचा, बरोबर, असा. म्हणजे बाहेरच्या साईडला ही जी लांबी आहे त्याच्यापेक्षा इथे आतमध्ये म्हणजे असा क्रॉस तासतात हा. तर त्याच्यामुळे तो आतमध्ये पडण्याची शक्यता अजिबात नसते. हे बघा, इथे जरा पण आता हलणार नाही हा चिरा एकदम लॉक झालेत सर्व. सो जसं की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आतल्या साईडला हा चिरा पडू शकत नाही, पडला तर बाहेरच्या साईडला, पण बाहेरच्या साईडला पडू नये म्हणून इथून बाहेर दगडी आणि भराव टाकलेला आहे. आणि 100-150 वर्ष म्हणजे कायमस्वरूपी ही विहीर आता झालेली आहे. आता याला पुढे कसलाही धोका नाही. सिमेंटचा वापर किंवा कोणताही अजून वापर न करता फक्त आणि फक्त चिऱ्याची ही विहीर बांधलेली आहे. आणि पाणी बघू शकता तुम्ही किती लागलेलं आहे ते. सो हा सर्व आमच्या गावकडी गावातला एरिया आहे ना. सो इथे कुठेही तुम्ही विहीर पाडलात, कुठेही, अगदी ह्या विहिरीच्या बाजूला इथे पाडलात किंवा अजून कुठेही लांब पाडलात ना, तरीही तुम्हाला इथे विहिरीला पाणी लागतं. इथे पाण्याची कसलीही कमतरता नाही. ते तुम्ही आता पाहू शकता. हा बघा, हा विहिरीचा कठाडा बांधून पूर्ण झालेला आहे. म्हणजे आता या विहिरीला म्हणजे आतमध्ये कोणतंही जनावर पडेल किंवा इतर असंच रात्री तर कोण चालत येत असताना विहिरीमध्ये पडण्याची वगैरे शक्यता नाही. तर हा एक संरक्षक कठाडा तुम्ही बोलू शकता. तर हा प्रत्येक विहिरीला बांधलाच पाहिजे, जेणेकरून विहिरीमध्ये कोणी पडायची वगैरे शक्यता नसते.
हे बघा. आणि आता तुम्ही पाहू शकता विहिरीला पाणी किती आहे ते. हे बघा, एक साधारण 1 2 3 4 काठ पाणी आहे विहिरीमध्ये. आणि इथे ही बाजूला केबिन सुद्धा बांधतायत. हे बघा अशा प्रकारे. तर आता ही विहीर बांधून पूर्ण झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.